महाराष्ट्रामध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्यानंतर सध्या महाराष्ट्र राज्यात 3 पक्ष म्हणजे शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि भाजप अशा पक्षांचं सरकार अस्तित्वात आलंय आणि या पक्षांनी आगामी निवडणुका देखील एकत्र लढवण्याची तयारी दर्शवली आहे। असं असलं तरी रायगड जिल्ह्यामध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं। रायगडमध्ये स्टँडिंग खासदार सुनील तटकरे हे महायुतीमध्ये सामील असताना देखील भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा रायगड लोकसभा जागेला लक्ष करत माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या खासदारकी उमेदवारीची मागणी करत जागा वाटपाचा तिढा जागा वाटपाअगोदरच समोर आणलाय। माणगाव तालुक्यात झालेल्या भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात पुन्हा एकदा हे चित्र स्पष्ट झाले आहे की तटकरे यांच्या खासदारकी उमेदवारीला भाजपचा असलेला विरोध पुन्हा उघड झालाय। पण कोकणची जबाबदारी असलेले भाजप नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांचे व खासदार तटकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे ही जागा भाजपला मिळेल का अशा चर्चेसोबतच मांजराच्या हाती लोण्याचा गोळा आणि भाजपचा रायगड लोकसभेवर डोळा अशी चर्चा देखील जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे। त्यातच माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी खासदारकीसाठी आपली इच्छुकता दाखवल्यामुळे सर्वांचेच लक्ष आता जागा वाटपावर लागलंय। एक गोष्ट अशी आहे की त्यांचं जे म्हणणं आहे ते खऱ्या अर्थानं खालपर्यंत कोण पोचवेल, तर त्यांचा कार्यकर्ता पोचवेल। मोदीजींचं जे काम आहे की जे गोरगरिबांच्या हिताकरता ते काम करू पाहतात, दुर्लक्षित असलेल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला ते न्याय देऊ पाहतात, त्यांचं काम त्यांचाच कार्यकर्ता व्यवस्थितरित्या करू शकतो आणि त्या गुणवत्तेचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाकडे अनेक आहेत आणि म्हणून त्या अनेक असण्याच्या खात्रीतून, अनेक असण्याच्या भूमिकेतून आम्ही हे या ठिकाणी उमेदवारी करायला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जो कोण असेल तो या ठिकाणी उमेदवारी करायला मागतोय। होऊ शकतो अशी मी कारणं नाही मागितली। मी तटकरेंच्या उमेदवारीपेक्षा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा कशा पद्धतीनं अधिक चांगला ठरू शकतो ही मी भूमिका या ठिकाणी मांडली। मात्र सध्या स्थानिक खासदार सुनील तटकरे हे महायुतीत असले तरीही या रायगड लोकसभा जागेवर ठिकाणी सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष कसा दावा करतोय, यामुळे रायगड जिल्ह्यातील मतदार राजा बुचकळ्यात पडलाय। यामुळे महायुती राहणार की महायुती राहून देखील ही जागा भाजपच्या पदरात पडणार अशा तर्कवितर्कांना उधाण आलंय। या बूथ कार्यकर्ता कार्यक्रमात बोलताना मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला विकास तसेच महाराष्ट्र राज्य सरकार करत असलेला विकास यांचे अनेक दाखले देत स्तुतीसुमने उधळली। मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी खासदार तटकरे यांच्या विरुद्ध बोलणे किंवा बाजूने बोलणे टाळले आहे व लोकसभा जागा वाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील अशी प्रतिक्रिया दिली आहे। तर तटकरेंपेक्षा भाजपचा उमेदवार चांगल्या प्रकारे काम करेल असं मत या वेळेला धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे। या रायगड जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या रायगड जिल्ह्यामध्ये येणारा विकास हा सर्वसामान्यांचा कसा होईल हा खऱ्या अर्थानं आजचा रायगड जिल्ह्याचा असलेला हा या ठिकाणचा प्रश्न आहे। विकास येत असताना विकास दबक्या पावलांनी येतो आणि परंपरागत असलेले या ठिकाणी व्यवसाय तो मोडीत काढतो। त्यामुळे परंपरागत व्यवसाय टिकले पाहिजेत आणि विकास सुद्धा आला पाहिजे अशा पद्धतीनं समन्वयाची भूमिका या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मी मांडेन आणि विकास हा गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य जनतेचा कसा होईल आणि विकासाची पावलं गोरगरिबांच्या छातीवरती कशी पडणार नाही ते सुद्धा या विकासाचे मानकरी कसे होतील अशा पद्धतीची मी या ठिकाणी काळजी घेईन।